खासदार संजय राऊतांनी अजित पवारांवर निशाणा साधलाय। स्वार्थी लोकांना खंत वाटणं हे नाटक असतं, अशी घणाघाती टीका संजय राऊतांनी केली। दरम्यान घरांमध्ये फूट पाडणं समाजाला आवडत नाही, याबाबत अनुभवी घेतल्याचं चूकही मान्य केली असं विधान अजित पवारांनी केलं होतं। यावर राऊतांनी टीका केली आहे। अशा लोकांना खंत किंवा दुःख वाटत नाही, ते केवळ आपलंच बघतात असा आरोप राऊतांनी केलेला आहे। तर राऊतांच्या टीकेला अजित पवार गटाचे प्रवक्ते अमोल मिटकरी यांनीही प्रत्युत्तर दिलंय। मला त्यांना सांग, अजूनही चूकभूल करू नका। तुमच्या वडिलांच्या बरोबर राहा। वडिलांचं जेवढं लेकीवर प्रेम असतं तेवढं प्रेम कुणीच लेकीवर करू शकत नाही। आणि असं असताना तुम्ही त्याच्यामध्ये कुठंतरी घरामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करताय, हे बरोबर नाही, समाजाला हे आवडत नाही। त्या संदर्भामध्ये आम्ही पण अनुभव त्या ठिकाणी घेतलेला आहे। मी त्याच्यातनं मी माझी चूक मान्य केली। घर फोडी कोणी केली? पक्ष फोडी, घर फोडी। पक्ष फोडी, घरफोडी करणारे नरेंद्र मोदी आणि अमित शाह आहेत, बरोबर आहे। तुम्ही त्यांना बळी पडला, ते मान्य करा। तुम्हाला आता कसली खंत वाटते? स्वार्थी लोक असतात, त्यांना खंत बिंत वाटणं त्यांचं नाटक असतं। त्यांना खंत दुःख काय नसतं, ते आपल्यापुरतं पाहतात। त्यांना ना राज्याची चिंता, ना समाजाची चिंता, ना पक्षाची चिंता। संजय राऊतांचं दुकान चालेल कसं? दादांसारख्या नेत्यांवर बोलल्यानंतर दुकानदारी चालते। तसं राऊतांचं दुकान आता बसलेलं आहे। त्यांना काही उद्धव साहेब फारसाची काही किंमत देत नाही असं कळलं। त्याच्यामुळे त्यांच्यामुळं अनेक लोक पक्ष सोडून गेले। आज शिंदे गट जो बाहेर पडला शिवसेनेतून, त्याचे मुख्य सूत्रधार संजय राऊत आहेत। दादांवर बोलल्यावर थोडी प्रसिद्धी भेटते, मीडिया चालवतो आणि आपली दुकानदारी चालते, म्हणून ते बोलत आहेत।